सर्वांना प्रथम जय भीम. जय भीम. आज आपण या ठिकाणी भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतोय. या जयंतीच्या निमित्ताने खास काही नियोजन केलेलं नव्हतं, पण अचानक मध्ये सर्वांना निमंत्रण दिले, फोन केले आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. मी प्रथमतः आपला सर्वांचं आभार व्यक्त करतो. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा फुल्यांची गुरु छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वांचे गुरु भगवान गौतम बुद्ध. आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारधारेनुसार आपण या ठिकाणी शांतीचा, करुणेचा, समतेचा हा जो संदेश भगवान बुद्धांनी दिला, तो संदेश बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि हा संदेश आपल्याला एकमेकांमध्ये कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी, सगळ्यांचा समतेने वागवण्यासाठी, जगण्यासाठी जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिला, त्या महापुरुषाला, महामानवाला आपण कोटी कोटी वंदन या ठिकाणी करतोय. तर बंधूंनो, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी माझे 2 शब्द या ठिकाणी प्रास्ताविक म्हणून मांडले. आपणा कोणाला या ठिकाणी बोलण्याची इच्छा आहे, माझं मत आहे आपण बोललं पाहिजे. अंतोन भोसले या ठिकाणी 2 शब्द बोलते. सर्वप्रथम मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, मान्यवर शास्त्रराव यांच्या पुस्तकाचे आम्ही अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी जे बसलेलं आहे सगळे डॉक्टर बाबासाहेबांचे पुण्य आहे. आणि त्यांच्या याच्या त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित झालो आणि संघर्ष करत आहोत. या निमित्ताने 135व्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांना व आपल्या बंधूंना आमच्या कोलार खुर्द गावच्या वतीने सर्वांना जय भीम. इथून पुढेच असे शिका, संघटित व्हा हे त्यांच्या मंत्राने आपण प्रेरित होऊन सर्वांनी कामाला लावावे असे बोधपर मी 2 शब्द सांगतो. जय भीम. यानंतर सलीम भाई 2 शब्द बोलतील. मी त्यांना विनंती करतो आपण बोलावं. आज या ठिकाणी आपण सर्व नागरिक कोलार खुर्दचे सर्व जाती धर्मातील सर्व स्तरातील व्यक्ती इथं उभे आहेत, इथं हजर आहेत. आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथं हजर झाले. त्याप्रथम सर्वांचे मी आभार मानतो आणि हार्दिक स्वागत करतो. सर्व महापुरुषांच्या जयंती अशाच प्रकारे आपल्या कोलार खुर्दमध्ये साजऱ्या होत राहाव्या अशी मी अंतन भाऊ यांना बी विनंती करतो. आणि त्यांचा नेहमीच पुढाकार असतो सर्व सामाजिक कार्यामध्ये. अण्णासाहेब दातोडे असतील, केशव कानडे माझे वर्गमित्र, तसेच गोरख कानडे हे, पठारे साहेब हे, रफिक भाई हे, आमची सर्वांची एकता या गावामध्ये नेहमीच आहे आणि ती वेळोवेळी आम्ही दर्शवलेली आहे. त्याबद्दल कोणाचा काही वाद नाही. हे असेच साजरा जयंती व्हाव्यात अशी मी मनापासून विनंती करतो सर्वांना आणि थांबतो. आता सलीम भाईंनी महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं. यानंतर रफिक भाई 2 शब्द बोलतील. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत. खरे तर आज बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. त्यांनी कोणकोणते स्वातंत्र्य दिले, राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेनुसार आपण जे चालवले नाही ते बघितलं पाहिजे. त्या घटनेची पायमल्ली होताना दिसते तिथं आपण आडकाठी आणली पाहिजे. तरच खरी आदरांची श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द. खूपच छान रफिक भाई. मला वाटतं तुमचं पहिलं स्पीच असेल.
यानंतर सुधीर भोसले 2 शब्द बोलतात. पाठवले धर्म आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज केली. आपण सगळे जमा झाल्यामुळे तुमचे आभार मानतो. आणि त्यांनी आपल्यासाठी एवढं काय करून ठेवलं तर आपण कमी पडतो. आणि त्यांचे जे विचार असेल ते आपण याच्या पुढे चालले पाहिजे. आपण सगळे इथं सगळे आले पाहिजे. सगळ्यांनी आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे आणि त्यांचे विचार आपण सगळ्यांना मांडले पाहिजे. हे 2 शब्द मी आवडले. मित्रांनो, या ठिकाणी जे काही वक्ते जे बोलले, भविष्यामध्ये आपण सर्वांनी त्या तत्वाचं पालन करावं अशी अपेक्षा या जयंतीच्या निमित्तानं केली जाते. आणि भविष्यामध्ये या जयंतीचं रूपांतर व्याख्यानमालेमध्ये होईल असं आपल्या वतीनं मी पुढच्या वर्षापासून आश्वासन देतो. आणि 2 शब्द या ठिकाणी संपवण्यापूर्वी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. कार्यक्रम चांगला, पहिलाच कार्यक्रम असल्याने तो सुद्धा देखील चांगला झाला. असाच कार्यक्रम भविष्यामध्ये होत राहू हीच अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.